पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 नागरिकांचा मृत्यू झाला। या घटनेने देशभरामध्ये संतापाची लाट उसळली। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली। भारतामध्ये वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत देश सोडण्याचा आदेश दिला आहे। त्यानुसार आता भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना शोधून त्यांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। विविध ठिकाणच्या पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। त्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आलेत। विजावर भारतामध्ये आलेल्या 111 पाकिस्तानी नागरिकांचे सध्या पुण्यामध्ये वास्तव्य असल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यातील या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून याबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। नेमकं जिल्हाधिकारी काय म्हणाले पाहूयात। याच्यामध्ये आमचा जे डेटा आहे ते आम्ही जे आपले पासपोर्ट डिपार्टमेंट आणि आपले जे व्हिसा देतात त्याच्यासोबत आम्ही माहिती घेत आहे। त्याच्याकडून आतापर्यंत आमच्याकडे जवळपास 111 लोकांची माहिती आलेली आहे। तर सूचना जी आहे ते मीडियाद्वारे सुद्धा लोकांकडे पोहोचलेली आहे आणि जे दिवस दिलेले आहे केंद्र शासनाने तेवढे दिवसामध्ये त्याने बंधनकारक आहे आपले देशापासून परत त्याच्या देशामध्ये जाणे। तर त्याच्या अनुषंगाने त्या सर्व लोकांना आपण माहिती पोहोचलेली आहे आणि आपल्याकडे एकंदरीत जे डेटा आहे ते आतापर्यंत 111 पर्यंत गेलेला आहे। त्या सर्वांना आपण सूचना दिलेली आहे। याची वाढण्याची शक्यता आहे कारण आमच्याकडे संपूर्ण डेटा अजून आलेला नाही आहे। ते डेटा आमच्याकडे बहुतेक उद्यापर्यंत येऊन जातील आणि त्या सर्व लोकांपर्यंत आम्ही माहिती त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे व्हिसा त्याने घेतलेला आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे, काही टुरिस्ट म्हणून आहे, काही जे आहे ते काही इलाज करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते। त्याचे वेगवेगळे प्रकारचे आहे, पण तरी जे काही प्रकार असेल केंद्र शासनाची डायरेक्ट सूचना आहे तर त्याच्या अनुषंगाने कारवाई होते। केंद्र शासनाने जे डायरेक्शन दिलेलं आहे ना त्याचं एक्झॅक्ट अंमलबजावणी होते। केंद्र शासनाने देखो माझ्याकडे त्याचा एक्झॅक्ट नंबर आम्हाला आठवण नाही आहे, पण त्याच्यामध्ये काही लॉंग व्हिसा पण आहे, काही शॉर्ट व्हिसा पण आहे, त्याच्यामध्ये टुरिझमसाठी पण आहे, रिलिजियस हे आपला काय म्हणतो इलाजसाठी सुद्धा काही लोक आलेले आहे। आणि इलाजसाठी जे लोक आलेले आहेत त्यांना माझी माहितीप्रमाणे आय थिंक 29 पर्यंतची मुभा आहे। तर त्याच्या अनुषंगाने त्यांनी तातडीने कारवाई करण्यासाठी आपण सूचना दिलेली आहे, त्याची अंमलबजावणी होती। भारतात विजावर आलेल्या नागरिकांमध्ये मुस्लिम, सिंधी आणि हिंदू समाजाच्या व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे। या 111 पाकिस्तानी नागरिकांमध्ये 56 महिला आणि 35 पुरुष असे एकूण 91 जण दीर्घकालीन विजावर भारतात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे।